नणंदबाई, मी माझ्या सासू सासरे नवरा यांची सेवा करण्याचा ठेका घेतला आहे. तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या मुलांचा नाही. तू कसल्या गोष्टीबद्दल बोलतेस वहिनी? जर सासू सासरे दीर तुमचे आहेत तर नणंदही तुमचीच आहे ना. तू तुझ्या नणंदेला सगळ्यापासून वेगळे का करतेस? नाही ताई, मी माझ्या नणंदेला वेगळे केले नाही, पण मला तुझ्यासारखी नणंद अजिबात नको आहे. नणंदेची सेवा केली जाते बरोबर, पण जी 4-10 दिवसासाठी येते, आयुष्यभर इथे राहणाऱ्या नणंदेची सेवा केली जात नाही आणि मीही करणार नाही. लग्नानंतरही सासरी न जाणारी आणि आईवडिलांच्या घरी राहणारी मुलगी माझी नणंद होऊ शकत नाही. तुझी सेवा करू, तुझ्या नवऱ्याची सेवा करू की तुझ्या मुलांची सेवा करू, माझ्या अखत्यारीत नाही. तू तुझ्या कुटुंबाची काळजी स्वतः घे. मला सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरात मदत कर. तुम्ही स्वतः तुमचं कुटुंब सांभाळा. नवऱ्याच्या आवडीचे जेवण तयार करून त्यांना त्यांच्या आवडीनुसार खाऊ घालू शकता. मला काही फरक पडणार नाही. आई, तुझ्या लाडक्या सुनेचं तोंड कसं चालतंय ते पाहिलं आणि ऐकलं का? तिला अजिबात लाज नाही वाटत? तू तुझ्या मोठ्या नणंदेशी कसं बोलतेस? तिच्या नजरेत नणंदेबद्दल आदर नाही. ताई, आदर आहे, पण आदर निर्माण करणारे कामही केले पाहिजे. तुमचे लग्न झाले आहे. तुम्ही 10 दिवस घरून आला असतात तर मी तुमची सेवा केली असती. मी तुम्हाला पाण्याचा ग्लासही उचलून प्यायला दिला नसता. तुमच्यासाठी जे सांगाल ते करेन, पण आता तुम्ही माझ्या नणंद नाही तर तू माझी डोकेदुखी झाली आहेस. सासरचा संसार सोडून आयुष्यभर नवरा आणि मुलांसोबत इथे राहायचे असेल तर कामं करावी लागतील. मग तुझ्यातील हा नणंदेचा अहंकार सोडून दे आणि मला कामात मदत कर. आई ऐक, तुझ्या डोळ्यासमोर सगळं घडतंय. आता असं म्हणू नकोस की मीच चुकीचे आहे. तुझी सून बरोबर आहे. मुलगी आणि सून यांच्यातील भांडण ऐकून अनिताजी थकल्या होत्या. ती आपल्या मुलीला काही बोलू शकत नव्हती ना सुनेला, कारण गरीब सुनेची त्यात चूक नव्हती आणि तिने मुलीला काही सांगितले तर मुलगी रडायला लागते आणि घरात तणाव आणि कलेशी असे वातावरण निर्माण होते. लेकीचा नवरा तिचा जावई असल्याचा हक्क सांगत राहतो. रोज सकाळी, दुपार आणि संध्याकाळी बसून खायला चांगले पदार्थही त्याला हवे होते. व्यवसाय किंवा नोकरी करण्यात रस नव्हता. नुसतं बसून चांगलं खायचं आणि दिवसभर टीव्ही किंवा मोबाईलवर राहायचं, याशिवाय मनोजकडे कोणतेही काम नव्हते. त्याचे दिवस खूप आनंदात जात होते. अनिताजींची मुलगी गीता तिच्या कामामुळे सासरच्या घरातून पळून गेली आणि तिच्या माहेरच्या घरी राहिली. यासोबत तिचा पती मनोजही त्याच मनाचा होता. सासरच्या घरी जाऊन जेवण करून त्याला खूप आनंद व्हायचा. सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हाच मार्ग असेल असे मनोजला वाटले. हळूहळू गीता 2 वर्षापासून तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती आणि त्याच दरम्यान तिला मुलगाही झाला. गीताच्या सासूबाईंनी गीताला पुन्हा पुन्हा हाक मारली की ती दिवसभर फिरायची आणि मग परत यायची. सीमाने स्पष्टपणे सांगितले की मला घरची संपूर्ण कामे एकटीने करावी लागतात. 24 तासांपैकी 12 तास स्वयंपाकघरात उभे राहावे लागते. हे माझ्या अधिकारात नाही. मी हे सर्व करू शकणार नाही. आणि तिच्या डिशेसची यादी आईच्या घरी पडून होती. ती तिची वहिनी सीमाला सांगायची की आज तुझ्या नंदोईला कढी खावीशी वाटते आणि कधीकधी तुझ्याने बनवलेला छोले कुलचा खावासा वाटतो. मग कधीतरी छोले भटुरे खावेसे वाटतात. सीमाला रोज नवीन नवीन विनंत्या केल्या जायच्या. सुरुवातीला सीमा काहीच बोलली नाही. तिने सर्व काही केले, परंतु सेवा केली तर ती 10 दिवस, 15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिना देखील करता येते. यापेक्षा जास्त कोणी करू शकणार नाही. पण गीताला आज 2 वर्ष झाली होती. गीता आणि मनोजचा त्रास सहन करणे आता सीमाला गीताचे कृत्य आवडत नाही, म्हणून तिने गीताला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण गीता सीमाशी भांडण करायची. स्वतः अनिताजींनी आपल्या मुलीचे घर उद्ध्वस्त झालेले पाहून तिला तिच्या शेजारी बसवले आणि तिला खूप वेळा प्रेमाने समजावून सांगितले. तसेच घर, कुटुंब, समाज याबद्दल सांगितले. पण जणू आईच्या बोलण्याचाही गीतावर काहीही परिणाम झाला नाही. अनिताजी काही बोलणार तितक्यात ती लगेच ओरडू लागते. गीता इतकी रडायची की तिला मनोजसमोर अपमानही वाटणार नाही, म्हणून अनिताजींनी तिला काहीही बोलणे बंद केले होते. पण तिने सीमाला गीताला समजावून सांगायला कधीच नकार दिला नव्हता आणि यामागे हे एकमेव कारण होते. ती सीमा गीताला काहीही सांगायची. अनिताजींनी सीमाला कधीच फटकारले नाही. आपली सून फक्त आपल्या मुलीच्या कल्याणासाठीच बोलत होती हे तिला माहीत होते. सीमा आणि गीता यांच्यातील भांडण रोज सुरूच होते. काही वेळातच थंडीचे आगमन झाले. आता गीताला घरची कामे करावी लागतील.
म्हणून थंडीचे कारण देऊन हिवाळ्यामुळे ती घोंगडीतून बाहेर पडत नसे. हिवाळ्यात तिला बेडवरच सीमाच्या हातातून सगळं हवं होतं, जे सीमाला अजिबात मान्य नव्हतं, असे तिने स्पष्टपणे सांगितले. दीदी, तुम्हाला बसून खाण्याची आवड असेल तर तुम्ही स्वतः तयार करून खा. जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर मलाही थंडी वाजते आहे. तुझे रक्त लाल असेल तर माझे पिवळे नाही, माझेही लाल आहे. मलाही थंडी वाजते, मी सुद्धा माणूस आहे. सीमाला एवढेच सांगायचे होते की गीता तर खाणेपिणे सोडायची, घरात खूप क्लेश करायची आणि घरात होणारा त्रास वेगळाच होता. गीताचे हे रोजचे नाटक पाहून सीमा काहीतरी विचार करते. अनिताजींशी बोलते, तिच्या भावाला फोन करते आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगते आणि तिची बॅग भरते आणि दुसऱ्या दिवशी सीमाचा भाऊ येताच ती तिच्या माहेरच्या घरी जाते. सीमाला असं अचानक तिच्या आईवडिलांच्या घरी गेलेली पाहून गीता अनिताजींना विचारते की आई, वहिनी अचानक तिच्या माहेरच्या घरी का गेली? अरे बेटा, तिची आई थोडी आजारी आहे म्हणून ती तिला भेटायला गेली आहे. बरं, ती 2-3 दिवसात नक्की येईल ना? नाही बेटा, आता तिची आई आजारी आहे, मग ती बरी होईपर्यंत ती कशी येईल? कधी येणार असेल तेव्हा ती फोन करून सांगेल. पण आई, तिला कधी यायचे आहे आणि कधी येणार नाही हे ती सांगणार का? तिला यावेच लागेल ना. ती तिच्या मनाची मालकीण आहे का? आता ती तिच्या इच्छेनुसार येणार आणि जाणार. बेटा, तू तिला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलेस. तुला पाहून तीही आम्हाला न विचारता निघून गेली. मग तुला वाईट का वाटत आहे? आईचे बोलणे ऐकून गीता गप्प झाली. आता रात्रीचे जेवण तयार करण्याची वेळ आली होती. आईसोबतही गीताने स्वयंपाकघरात मदत केली नाही. काही काम करून ती थेट बेडवर जायची. अनिताजी एकट्याच सर्व जेवण बनवायच्या, साफसफाई करायची आणि घरची सगळी कामं करायची. अनिताजी 1-2 दिवस गीताला काहीच बोलल्या नाहीत आणि तिला सर्व काम एकट्यानेच सांभाळावे लागले. पण ज्या मुलीला आईला पाहूनही दया येत नाही, अशा मुलीला धडा शिकवणे खूप गरजेचे आहे. सीमाच्या सूचनेनुसार एके दिवशी अनिताजींनी गीताला थोडे पैसे दिले आणि म्हणाल्या, बेटा, बाजारात जा आणि काही सामान घेऊन ये. एक काम कर, पैसे घे आणि तुझ्या नवऱ्याच्या आणि तुझ्या आवडीची एखादी वस्तू विकत घे. गीता आनंदी होते आणि लगेच तिच्या पतीसोबत मार्केटमध्ये निघून जाते. गीता बाजारातून परत येईपर्यंत अनिताजी तिच्या पायाला खोटे प्लास्टर करून घेते आणि गीता 2-3 तासानंतर पतीसोबत परत येताच आईचा पाय मोडलेला आणि प्लास्टर बघून घाबरते. आई, काय झालं? अचानक असं कसं झालं? तू मला फोनही केला नाहीस. अरे बेटा, मी कसा फोन करणार? मला जमत नव्हते. अचानक बाथरूममध्ये पाय कसा घसरला हे कळलं नाही आणि ते शेजाऱ्यांमुळे चांगले झाले, ज्यांनी मला कसे तरी हॉस्पिटलमध्ये नेले. आईची अवस्था पाहून गीता दुःखी होते. आता अनिताजी महिनाभर बेड रेस्टवर होत्या. आता घरची सर्व कामं गीतावर पडलीत. घरची कामे एकटीच सांभाळत असताना गीता काळजीत पडली. तिचा संपूर्ण दिवस मुलाला दूध, चहा, पाणी, नाश्ता आणि घराची साफसफाई करण्यात जात असे. रात्री उशिरापर्यंत गीता खचून जायची. आठवडाभरानंतर ती अनिताजींना म्हणाली, आई, आता तू वहिनीला फोन कर आणि तिला शांतपणे यायला सांग. तुझ्यासोबत जी काही घटना घडली आहे ते तिला सांग. तू इतके दिवस राहिलीस हे पुरे झाले. अजून किती दिवस तू तुझ्या आईवडिलांच्या घरी राहशील? तिने यावेळी येथे परत यावे. तुझी सेवा केली पाहिजे. आईची सेवा करण्यासाठी तिच्या वहिनीही आहेत. वहिनीला घरची अजिबात काळजी नाही. ती फक्त तिच्या आईवडिलांच्या घरी बिझी असते. ठीक आहे बेटा, तू म्हणालीस तर मी विचारेन. आई वहिनीला शांतपणे येण्यास सांग. ठीक आहे. अनिताजी सीमाला फोन करतात आणि तिला गीतासमोर सर्व काही सांगतात आणि तिला यायला सांगतात. फोन स्पीकरवर होता. सगळं ऐकून सीमा म्हणाली, आई, माझी तब्येत बरी नाही, मला यायला थोडा वेळ लागेल. हे ऐकून गीता फोन हातात घेते आणि म्हणते, वहिनी, ही काय पद्धत आहे? किती वेळ लागेल? आता तुझी आई 4 महिने आजारी राहिली तर तू 4 महिने तुझ्या आईवडिलांच्या घरी राहशील का? तुझ्या सासूला तुझी इथे गरज आहे आणि तू माहेरच्या घरी बसली आहेस. तुझी आई तुझ्या सेवेनेच बरी होईल का? तुझ्या सासूबाईची अजिबात काळजी का करत नाहीस? नणंदबाई, गेली 2 वर्ष तुम्ही तुमच्या आईच्या घरी वास्तव केले आहे, तर
त्यात काही नुकसान नाही आणि मी 4 महिने राहिले तर तुला ते वाईट दिसते आणि तरीही तू तुझ्या आईबरोबर आहेस, ती तुमची आई आहे, तर तुम्ही तिची सेवा करा आणि मी माझ्या आईची सेवा करते. सर्वात मोठे काम कोणते आहे जे तुम्ही करू शकत नाही? मी स्पष्टपणे सांगितले ना की माझी आई पूर्णपणे बरी होईपर्यंत मी येणार नाही. आता तुम्हाला जो काही विचार करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे ते समजा. वहिनी, दिवसेदिवस खूप मोकळी होत चालली आहेस. मोठे काम नाही, मी करेन. तू तुझ्या आईवडिलांच्या घरी राहा, पण तुझ्या नवऱ्याला कोण खाऊ घालणार याचा पण विचार कर. ती माझी आई आहे, माझ्या आईची मी काळजी घेईन, पण तुझा नवरा त्याचं काय? ओके गीताताई, माझ्या नवऱ्याच्या जेवणाचा त्रास आहे तर उद्यापासून मी माझ्या नवऱ्यालाही माझ्याकडे बोलावेन आणि तो ऑफिसला येथून जाईल. आई बरी झाली की मग आम्ही दोघे घरी येऊ, असे म्हणत सीमाने फोन कट केला. गीता आश्चर्याने फोनकडे बघतच राहिली. आई पाहिलं का सुनेची जीभ किती हलू लागली आहे. तिच्यात शिष्टाचाराचा अंशही उरला नाही. बघ वहिनी काय म्हणाली. ते ऐकून अनिताजी काही बोलल्या नाहीत. दुसऱ्याच दिवशी अनिताजींचा मुलगा रितेशही सीमाकडे जातो. घरची सगळी कामं गीता एकटीवर उरली होती. घरासाठी रेशन पाणी, भाजीपाला, घर, स्वयंपाकघरातील सामान आणणे आणि वर अनिताजींची काळजी घेणे, सर्व काही गीता आणि मनोज यांच्यावर होते. घर खर्च भागवण्यासाठी मनोजकडे पैसे नव्हते. अनिताजींकडे घर खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. गीता आणि मनोज यांची प्रकृती 10 दिवसातच बिघडली होती. एकीकडे घरची सगळी कामं गीतावर होती. गीताला ना घर खर्च भागवता आला ना अनिताजींची काळजी घेता आली. गीता पुन्हा पुन्हा एकटीच अस्वस्थ झाली. सीमाला 1000 वेळा शिव्या देण्यात आल्या. अनिताजी गप्प बसून सर्व ऐकत होत्या. वर थंडी होती. अनिताजींची काळजी घेण्यासाठी तिला दिवसभर काम करावे लागत होते. गीताने तिच्या सगळ्या युक्त्या वापरल्या तरीही सीमा तिच्या सासरच्या घरी आली नाही. म्हणून शेवटी गीता तिच्या आईसमोर रागाने बोलली, आई, मला तुझ्या घरी राहायचे नाही. जर मला या घरात येऊन नोकराचे काम करावे लागत असेल, माझ्या नवऱ्याला सुद्धा एकट्यानेच आतून बाहेरची सर्व कामे पाहावी लागत असतील, तर तीच कामं मी माझ्या सासरच्या घरीच करेन. कमीत कमी मला मानाची भाकरी तरी मिळेल. मला माहेरचे उपकार नको आहेत. तू तुझ्या लाडक्या सुनेला दे मानठाण. तुझ्या सुनेला उद्या यायला सांग. आता मी इथे राहणार नाही, असं म्हणत गीता तिच्या खोलीत गेली आणि सर्व सामान बांधायला लागली. आपल्या मुलीला सामान बांधताना पाहून ती हसली. आज पहिल्यांदाच तिची मुलगी रागाच्या भरात सासरच्या घरी जायला तयार झाली. आईवडिलांचे घर असो की सासरचं, तिला काम करावंच लागेल हे तिला समजलं. काम केल्याशिवाय काहीच नाही. अनिताजींनी हळूच फोन करून सीमाला सगळा प्रकार सांगितला आणि दुसऱ्या दिवशी गीता जाण्यापूर्वी सीमासुद्धा आली. सीमाला पाहून गीता रागाने तोंड फिरवते आणि आईला म्हणते, आई बघ, महाराणी आली. नणंदबाई, मी आईला भेटायला आले आहे. मी म्हणत होते की अजून 2-4 महिने राहून आईची सेवा केली असती, पण अजिबात नाही. वहिनी, मी खूप केली आईची सेवा. आता तुझे घर सांभाळ. मी माझे घर सांभाळीन, असे म्हणत गीताने आईचा निरोप घेतला. गीता तिच्या सासरी जाते. आपल्या मुलीच्या जाण्याने अनिताजींना दुःख झाले होते, पण आनंद झाला की एवढ्या नाटकानंतर निदान आता तरी गीता तिच्या सासरी गेली. बिचारी सीमा देखील गीताला तिच्या सासरच्या घरी पाठवण्याच्या प्रक्रियेत गीताच्या नजरेत वाईट झाली होती, पण सीमाला याचं अजिबात दुःख नव्हतं. अनिताजींप्रमाणे तिलाही गीताच्या सासरच्या घरी जाण्याने आनंद झाला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.